परिसराभ्यास इयत्ता तिसरी या व्हिडिओमध्ये आपण पाठ क्रमांक 3 निवारा आपला आपला या पाठाविषयी माहिती पाहणार आहोत। सांगा पाहू, मांजर कशासाठी दबा धरून बसले आहे। चित्रातील मांजर बिळाच्या समोर दबा धरून बसले आहे। मांजराला उंदीर खायला आवडतात। मांजर बिळातील उंदीर बाहेर येण्याची वाट पाहत बसले आहे। कावळे का घाबरले आहेत? ते मांजराला का हुसकावत आहेत? झाडावरील कावळे खाली असलेल्या मांजराला बघून घाबरले आहेत। मांजर आपल्या घरट्यातील पिल्लांना खाऊन टाकेल या भीतीने ते मांजराला हुसकावून लावत आहेत। पक्षी घरटी बनवण्यासाठी कशाचा उपयोग करतात? पक्षी आपले घरटे झाडावर बनवतात। ते घरटे बनवण्यासाठी गवत, दोरा किंवा सुतळीचे तुकडे, काड्या आणि कापूस यांचा उपयोग करून आपले घरटे बनवतात। पक्षी आपले घरटे आतून मऊ आणि उबदार बनवतात। बिळात कोणकोणते प्राणी राहतात? घुशी, उंदीर, साप हे प्राणी बिळात राहतात। ससा हा प्राणी पण जमिनीखाली बिळे करून राहतो। पाळलेल्या कोंबड्या कुठे राहतात? त्यांची राहण्याची सोय कोण करते? आपण अंडी व मांस मिळवण्यासाठी कोंबड्या पाळतो। कोंबड्यांना राहण्यासाठी आपण निवारा तयार करतो, त्याला खुराडे म्हणतात। म्हणजेच पाळलेल्या कोंबड्या खुराड्यात राहतात। कोंबड्यांचे खुराडे आपण म्हणजेच माणसे तयार करतात। घराची गरज कशासाठी? कडाक्याची थंडी, सोसाट्याचा वारा, रणरणते ऊन, मुसळधार पाऊस यांचा आपल्याला त्रास होतो। त्यांच्यापासून बचाव होण्यासाठी आपण घरात राहतो। घरामुळे चोरांची भीती कमी होते। काही लोक जंगलाच्या अगदी जवळ राहतात। त्यांना जंगली जनावरांचीही भीती असते। घरामुळे तीही कमी होते। आपल्याप्रमाणे प्राण्यांनाही घराची गरज असते का? काही प्राण्यांना घराची गरज असते। ते प्राणी स्वतःसाठी निवारा तयार करतात, तर काही प्राणी परिसरातील सुरक्षित जागी निवारा शोधतात। नवा शब्द शिका। निवारा, संकटापासून बचाव करता येईल अशी सुरक्षित जागा। ऊन, वारा, पाऊस यांच्यापासून रक्षण होईल असा आसरा म्हणजे निवारा होय। स्वतःसाठी निवारा बनवणारे प्राणी। पक्ष्यांची घरटी तुम्ही पाहिली असतील। घरटी हा पक्ष्यांनी स्वतःसाठी तयार केलेला निवाराच असतो। अंडी खाणाऱ्या अनेक प्राण्यांची पक्ष्यांना भीती वाटत असते। त्यामुळे पक्ष्यांना अंडी घालण्यासाठी सुरक्षित जागा हवी असते। अंड्यांमधून पिल्ले बाहेर येतात। पिल्ले खाणारे प्राणीही असतात। स्वतःचे रक्षण करण्याइतकी ताकद पिल्ल्यांमध्ये नसते। घरट्यांमुळे पिल्ल्यांचेही रक्षण होते, म्हणून पक्षी घरटी बांधतात। घरटे बांधण्यासाठी पक्षी गवत, काड्या यांचा उपयोग करतात। कापूस, दोरीचे किंवा सुतळीचे तुकडेही वापरतात। त्यामुळे घरटे आतून मऊ आणि उबदार बनते।
सगळ्या पक्ष्यांची घरटी एकसारखी नसतात. घरट्यासाठी पक्षी जागाही सोयीची निवडतात. सुगरण पक्षी पहा ना, घरट्यासाठी पाण्याजवळची काटेरी झाडे पसंत करतात. झाडांच्या काही फांद्या पाण्यावर झुकलेल्या असतात. त्यातल्या उंचावरील फांदीवर सुगरणीचे घरटे असते. अंडी खाणाऱ्या प्राण्यांना तेथे जाणे अवघड असते. शिंपी नावाचा पक्षी चिमणीपेक्षा लहान असतो. तो घरट्यांसाठी किंचित मोठी पाने असलेल्या झुडपांची निवड करतो. जवळजवळ असणारी झुडपाची पाने शिवून तो घरटे बनवतो. शिवण्यासाठी दोऱ्याच्या जागी एखादी बारीक वेल तो वापरतो. ते चिमुकले घरटे त्या छोट्या पक्ष्याला पुरेसे असते. काही कीटक सुद्धा त्यांचे निवारे स्वतः तयार करतात. मधमाशा झाडांवर किंवा डोंगराच्या उंच कपारींच्या छताखाली पोळी बनवतात. घुशी आणि उंदीर शेतात जमिनीखाली राहतात. राहण्यासाठी ते जमीन पोखरून बिळे करतात. घुशी व उंदीर माणसांच्या वस्तीतही राहतात. घरांमध्येच भिंतीत किंवा जमिनीखाली बिळे करतात. पण ते बहुधा मातीने बांधलेल्या घरात निवाऱ्यासाठी येतात. सिमेंटने बांधलेल्या घरात सहसा येत नाहीत, कारण सिमेंटचे बांधकाम त्यांना पोखरता येत नाही. परिसरात आयता निवारा शोधणारे प्राणी. काही प्राणी निवाऱ्यासाठी स्वतः काहीच खटपट करत नाहीत. ते परिसरातीलच सोयीची जागा निवाऱ्यासाठी निवडतात. काही कबुतरे आणि पारवे जंगलात राहतात. काही उंच कड्यांच्या छोट्या छोट्या कपारीत राहतात, तर काही माणसांच्या वस्तीच्या जवळही राहतात व भिंतीतील खबदाडींमध्ये निवारा शोधतात. वाघ, बिबटे, तरस डोंगराच्या गुहेत राहतात. काही प्रकारची वटवाघळे उंच झाडावर राहतात, तर काही प्रकारची वटवाघळे डोंगराच्या अंधाऱ्या गुहांमध्ये राहतात किंवा ती जुन्या पडक्या ओसाड इमारतींमध्येही निवारा शोधतात. माहीत आहे का तुम्हाला, नाग वारुळात राहतो असे म्हणतात, पण ते खरे नाही. मुंग्या वारूळ बनवतात, नाग बनवत नाही. नाग बिळात राहतो. पाळीव प्राण्यांचा निवारा. काही लोक प्राणी पाळतात. पाळलेल्या प्राण्यांसाठी ते निवारा तयार करतात. कोंबड्याच्या निवाऱ्याला खुराडे म्हणतात. गायीसाठी गोठा बांधतात. घोड्यांच्या निवाऱ्याला तबेला म्हणतात. आपण काय शिकलो? थंडी, वारा, ऊन, पाऊस यापासून बचाव करण्यासाठी प्राण्यांना निवाऱ्याची गरज असते. काही प्राणी स्वतःचा निवारा स्वतःच तयार करतात. काही प्राणी परिसरात आयता निवारा शोधतात. काही प्राणी आपण पाळतो. पाळलेल्या प्राण्यांसाठी आपण निवारा तयार करतो. हे नेहमी लक्षात ठेवा. हौसेकरता प्राणी पिंजऱ्यात ठेवणे योग्य आहे का? प्राण्यांना नैसर्गिक परिसरात जगू द्यावे, हे आपण नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे. असेच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा
आणि बेल आयकॉनला क्लिक करा.